नमस्कार मंडळी, तुम्ही 2 फ्लेवर्डवाली पाणीपुरी कधी खाल्ली का हो? नक्कीच खाल्ली नसणार. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण 2 नवीन फ्लेवरमध्ये पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. एक आहे कच्ची कैरी चटपटीत तोंडाला पाणी सुटणारी, तर दुसरा आहे बीटचा चटका. एकदम आहा, क्या बात आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपण बीट नंतर घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपण छोले आणि बटाटे छानपैकी शिजवून घेतलेले आहेत आणि ते छानपैकी स्मॅश करून घेत आहोत. त्याच्यात आपण लाल तिखट, काळं मीठ आणि साधं मीठ चवीपुरतं घालून छानपैकी एकत्र करणार आहोत. बरोबर आहे ना, पाणीपुरीला खाली बेस हवा असतो ना, त्याच्यामध्ये घालण्यासाठी सारण त्याची तयारी करत आहोत. कशी वाटते आपली आयडिया? कैरीचा चटका आणि बीटचा खटका. वाव, दोन्ही पण म्हणजे साधारणतः आपल्याला हे पौष्टिक पण आहे, चविष्ट पण आहे, चवदार पण आहे आणि युनिक पण आहे. नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी. चला तर मग पुढच्या तयारीला लागूया. इथे आपण हे सारण मस्तपैकी तयार करून घेतलेले आहे. ते मस्त एकजीव करणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय पुरीमध्ये सारण व्यवस्थित भरता येणार नाही. आता आपण चटपटीत कैरीच्या पाण्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी इथे पुदिना काही घेतलेला आहे, कोथिंबीर काही प्रमाणात घेतलेलं आहे, कैरीचे 7-8 मोठे तुकडे घेतलेले आहेत. तोंडाला पाणी सुटलं. 2-3 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार, आणि त्याच्यात थोडंसं आलं घालून गार पाणी घातलं आहे. मस्त काळं मीठ घालून मस्त हिरवंगार कैरीचं पाणी चटपटीत तयार केलं आहे. त्याबरोबर आहे चिंच खजुराचं पाणी, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे की कसं बनवायचं. आता इथे बीट, काळं मीठ, 2 हिरव्या मिरच्या बारीक करून मस्त बीटचं पण पाणी तयार करून घेतलेलं आहे. चला तर मग पुढे पुरी कशी स्टफ करायची हे बघूया. आणि नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे, तर हे असे 2 फ्लेवरमधली पाणीपुरी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता. आणि घरच्या घरी पाणीपुरी बनवून त्याची चव चाखणं ही एक वेगळाच आनंद आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा पद्धतीच्या पाणीपुरी बनवल्या आहेत का? हे बघा, बीटचं मस्त पाणी तयार केलेलं आहे. आता इथे आपण मस्तपैकी पुऱ्या फोडून घेतलेल्या आहे. त्याच्यात आपण स्टफ करणार आहोत तयार केलेलं छोले आणि बटाट्याचं सारण. त्यामध्ये घालणार आहोत बुंदी, थोडीशी शेव, आणि त्याच्यावरती घालणार आहोत थोडासा कांदा. आवडीनुसार, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही आवडला तर नका घालू. आणि त्याच्यावरती आपण घालणार आहोत चिंच खजुराची मस्त पातळ चटणी किंवा पाणी. आणि त्याच्याबरोबर एका पुरीमध्ये आपण घालणार आहोत बीटचं पाणी, दुसऱ्या पुरीमध्ये घालणार आहोत आपण कैरीचं पाणी. अशा रीतीने आपल्या दोन्ही फ्लेवर्डमधल्या पाणीपुरी मस्तपैकी तयार झालेल्या आहेत. कशी वाटते आपली ही रेसिपी? युनिक वाटते का? तुम्हाला आवडल्यास नक्की शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ही फ्लेवर्ड पाणीपुरी घरी नक्की ट्राय करून बघा. चटपटीत, दिसायला रंगतदार आणि शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ नक्कीच ना. तर सांगा मला त्याच्यातली बेस्ट कोणती, बीटची की कैरीची? दोन्हींच्याही चव अगदी अफलातून. हे बघा, मस्तपैकी तयारी केलेली आहे आपण. आता एकीकडे बीटचं पाणी, एकीकडे मस्त हिरवंगार कैरीचं पाणी. तोंडाला पाणी सुटलं नसेल तर नवीनच. अशी हिस्ट्री पाणीपुरी आपली घरच्या घरी तयार करण्यासाठी नक्की शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. आणि रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अशा रीतीने तुम्ही छानपैकी डेकोरेशन करून त्याची पाणीपुरी सर्व करू शकता. थँक्यू.